सांगी तापू सळा ते जातीचा सापू. सळ म्हणजे द्वेष, सुडाची भावना. तर म्हणजे जातीवंत नाग जो असतो तो ज्याने त्याला दुखवलेला आहे तो विसरत नाही म्हणाले. तो जसा दूर धरून असतो तसं हे भय माणसाला सारखं छळीत असत. का जगाचा वैरी वासिपू अखंड जैसा. या जगाचं हे जे वासिपू म्हणजे भय हे अखंड जगाच्या पाठीमागे लागलेलं आहे. स्वामी नाही ना कृष्णमूर्तींच्या या व्याख्यानामध्ये भयाबद्दल कितीतरी वर्णन आहे. कोण भयातून निसटलेला आहे हो? कोण? काय सांगावं. एक गंमत सांगतो. हा ऑपेन हिमर होता ना. आता एवढा जगाला ऍटम बॉम्ब ज्याने दिला, ऍटम एनर्जी ऍटम बॉम्ब, त्याला काय त्याची बायको रशियन होती. तेव्हा त्यांना संशय आला अमेरिकन गव्हर्नमेंटला की हा काहीतरी रशियाला बायकोच्या द्वारा सिक्रेट पोचवतो, आपल्या गुप्त बातम्या पोचवतो. हे असेल किंवा त्याचे जे शत्रू होते त्याने तो बसपा काढला असेल आणि त्याची ट्रायल झाली. नंतर लढाईनंतर ट्रायल झाली, त्याच्या सगळ्या पदव्या काढून घेतल्या. तुम्हाला खरं वाटेल का त्याला लिफ्टमनची सुद्धा नोकरी मिळू नये अशी व्यवस्था केली त्याने. इतका त्याला अपमानित केला. आणि त्या लेखकाने असं लिहिलेलं आहे त्याचा रिपोर्ट घेणाऱ्याने की जेव्हा त्याची क्रॉस एक्झामिनेशन होईल, इतका बुद्धिमान माणूस, हा मोठा बुद्धिमान प्रसिद्ध, पण गडबडायचा, बोलता यायचं नाही त्याला, त्या प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही. त्याची जी तपासणी व्हायची उलट तपासणी, त्यामध्ये बोलता यायचं नाही. तेव्हा त्याला विचारलं असं का? तो म्हणाला माझ्या अंगाला घाम सुटतो तिथे उभा राहिल्यानंतर. काय प्रश्न देईल कोणाची मारून टाकतील. मला म्हणायचंय काय, एवढा व्यवहाराच्या दृष्टीने ज्ञानी मनुष्य सुद्धा निर्भय नाही. याच्या उलट लोकमान्य बघा 6 वर्ष शिक्षा झाली. अरे म्हणाले असं जरी असलं तरी मी निरपराधीच आहे. आणि म्हणाले या जगावर त्याची सत्ता आहे आणि जर त्याच्या मनात असं असेल की मी कष्ट भोगूनच माझं कार्य पुढे जावं तर म्हणाले मी जायला तयार आहे. आय फिनिश. संपलं म्हणजे माझं सांगणं. त्यात आणि खोदलंय ते छगलाने नाही का दगड बसवला येतो. काय निर्भयता असेल मला सांगा. नाही हे त्यात रहस्य. आणि ही निर्भयता ज्ञानेश्वर महाराजांच्या 5वीला पुजलेली होती. काय संकट येऊन आणणार आहेस तू? दारिद्र्य आणशील ना? आहेत आहे. अपमान करशील ना? आहेत आहे. रोग देशील ना? आहेत आहे. फक्त एका अटीवरती, तू माझ्याजवळ हाता कामाचा नाही. मग परमात्मा म्हणेल बाकी सगळं देतो मला सोड, नाही का? पण हे असं मजबूत धरून बसतात काय नाही का? म्हणूनच ती एक गोष्ट जी आहे खरी खोटी असू द्या अतिशय जीवनाच्या दृष्टीने शिकण्यासारखी आहे. भीष्माचार्य याच्यावरती होते, शरपंजरी पडलेले होते आणि श्रीकृष्ण त्यांना भेटायला गेले. बरोबर अर्जुन होता. अर्जुनाने श्रीकृष्ण समोर आल्यावर भीष्माचार्यांच्या डोळ्याला पाणी आलं. तेव्हा अर्जुनाला काय वाटलं की म्हाताऱ्या आजोबांना शरपंजरी पडण्याचा त्रास होतोय. बरोबर का? काय? तेव्हा त्यांनी कृष्णाला विचारलं काय वाय रडतायत काय? मृत्यूचे भय म्हणून की काय? किंवा हे सहन होत नाही? तूच विचार ना म्हणाले. भानगड कशाला? मी कशाला मध्ये? बरं का? यात सुद्धा राजकारणच आहे. हा मी तोंडाने विचार सांगू, तूच विचार ना. तेव्हा भीष्माचार्याने विचारलं. त्यांनी सांगितलं म्हणाले याला पाहिला मी. अरे हा परमात्मा, कर्तृ शक्ती याची. तुम्हाला एवढा सहवास, तुमच्यावरती एवढं प्रेम त्याचं, असं असताना तुम्हाला एवढे कष्ट जीवनात भोगावे लागले, हा विचार माझ्या मनात येऊन मला वाईट वाटलं. आश्चर्याची गोष्ट बघा. आणि गंमत अशी आहे त्या वनवासामध्ये परमात्म्याच्या आधारामुळे पांडव जेवढे सुखी होते तेवढ्या राज्यावरती दुर्योधन असून तो तळमळत होता. आणि हे पाहिजे म्हणून भय भय ह्याचं कोण तामसिक धृती आणि सात्विक धृती जी आहे ती निर्भयता व्यक्त करून ठेवते. पुढे म्हणाले ना तरी शरीरात काढू न विसंबे कवणे वेळू तैसा आधी आढळू तामसी. शरीराच्या मागे काळ लागलेला आहे. काळ लागल्याचा अर्थ असा
हे कालाधीनच शरीर आहे. सुरुवात, मध्य आणि अंत हे काळाचं जे आहे स्वरूप हे या देहाला लागलेलं आहे. अगदी ते काय सप्त चिरंजीव आहेत ना कोणते, बरं का, ते काय चिरंजीव देहाने राहिलेले नाही असं समजू नका. मारुती अजून आहे, नाही तर रामायणातला मारुती खरा दिसला असता, बरं का. हो, हे नाही, देहानं राहणं शक्य नाही, तत्वरूपानं राहतील, पण हे सगळे असेच अशाश्वतच आहे. देह म्हणला की आज आहे उद्या नाही धरूनच चाला, केव्हा येईल याचा नियम नाही. मृत्यू हा अकळ आहे. समर्थांची ओवी फार घेण्यासारखी मृत्यूच्या समासात. मृत्यूनं म्हणे थोर, मृत्यूनं म्हणे हरिहर, मृत्यूनं म्हणे अवतार भगवंताचे. काय सांगायचं आणखी. परमात्मा सुद्धा अवतार घेऊन आला तर तू जाईल. म्हणून शरीराला जसा काळ लागलेला आहे तसं म्हणाले या तामसी वृत्तीला मद लागलेला न विसंदेह आढळू तामसी लोक. एवं पाचही हे निद्राधिक ना तामसाच्या ठाई देख दोख जे धृती देख धरला. तामसी धृती सांगितली. आता समराईज करतात, सारांश सांगतायत, कारण पुढे सुखाचं सांगायचं. सारांश असं सांगतायत, म्हणाले धृती म्हणजे काय. शेवटी त्यांची ती गीतेची भाषा राहू द्या. प्रत्येक माणसामध्ये की नाही निश्चय म्हणून काहीतरी आहे. अगदी साधा मनुष्य जरी असला तरी निश्चय असतो. निश्चय म्हणजे काय हे सगळे मानसशास्त्र आहे. स्वाभाविक की नाही माणसाची चित्तवृत्ती हालते याच्या काट्यासारखी. सेकंदाचा काटा कसा असतो सारखी हालते, सारे स्वाभाविक बरं का प्रत्ये. या हलण्याच्या प्रक्रियेबरोबरच माणसाला त्याची आवड आहे तिथे माणूस स्थिरही होतो, बरं का. गंमत अशी आहे, माणसाचं जे लक्ष म्हणून आहे अवधान, अटेन्शन, या अटेन्शन मध्ये दोन्ही गुण दिसतात. याच्यातून त्याच्यावर, त्याच्यावरून त्याच्यावर असं लक्ष फिरतं. याला अटेन्शन कीप्स शिफ्टिंग असं म्हणतात. फिरतं, पण त्याही बरोबर अटेन्शन हे अवधान एके ठिकाणी राहू शकतं. आणि एके ठिकाणी राहण्याची जी मनाची शक्ती त्याला निश्चय म्हणतात, त्याशिवाय राहणार नाही. बरं, आता गमत अशी, माणूस जेव्हा व्यवहारात किंवा जीवनात वागतो तेव्हा तो कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं सांगतो मी तेव्हा वास्तव काहीतरी केल्याशिवाय तो चैनच पडू देत नाही. किंबहुना असा एक विरोध दाखवतात, काही न करणं हे सुद्धा करणंच आहे असा एक विरोध दाखवतात. काय लोकांनी स्वस्त पडलं हे कर्मच आहे. बरं, काही न करणं काही करणं याच्याशिवाय जीवन असू शकत नाही. आपल्याला मी परत सांगितलं ना, श्रम आणि विश्राम हे दोन्ही मिळून जीवन आहे. जर एखादा मनुष्य जन्मभर जागाच राहिला तर तो मनुष्य नव्हे, काहीतरी अतिमानव आहे तो. किंवा एखादा मनुष्य झोपूनच राहिला जन्मभर तो अतिमानवच आहे. जागा आणि निद्रा हे दोन्ही आहेत त्यामध्ये, श्रम आणि विश्राम. हे जे श्रम आणि विश्राम आहेत याचं मुळात काय आहे, याच्या मुळामध्ये माणसाची प्रवृत्ती आहे, काहीतरी करावं ही आहे. बरं, काहीतरी करावं म्हणजे कर्म आलं. कर्म म्हणजे काय, बदल आला सारखा आहे. ती परिस्थिती बरोबर नाही, ती बदलावी ही इच्छा असण्याचं नाव कर्म आहे. कर्माची प्रवृत्ती कशामध्ये आहे, हे आहे बरोबर नाही बुवा याला बदला, त्याच्यामध्ये आहे. हे ठरवतो कोण, बदल पाहिजे हे ठरवतो कोण, हे मी ठरवतो. मी म्हणून जो कोणी आहे तो ठरवतो. हा मीच गेला तर बदलाची पंचायतच नाही. बरं, एक लहान मूल आहे आणि ते हगलं तर त्याला मी नाही, ते त्या झाडीतून बाहेर काढ म्हणणार नाही मला, तसंच ते. किंवा एखादा वेडा मनुष्य आहे ज्याचा मी तात्पुरता क्षीण झालाय, त्याला मी असेल तर बदल आहे. हा बदल ज्या दिशेने घडवून आणायचा ते कोण ठरवतं, ती माणसाची बुद्धी ठरवते. बुद्धीने ठरवलं. एक उदाहरण घ्या, अगदी परीक्षा आली आहे तुमची, आता आली आहे ना, परीक्षा आली आहे आता, आणि त्या परीक्षेला अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करावा असं असं हे वाचायचं आहे. मी आहे, मला परीक्षेला बसायचं आहे आणि परीक्षेला हा अभ्यास आहे, त्याला असं असं कर्म करायला पाहिजे. जर त्या बुद्धीला निश्चय नसेल
धृती नसेल तर तो अभ्यासात्मक होणार नाही. म्हणजे माणसाला कर्म करायला बुद्धीने ठरवायला पाहिजे. बुद्धीने ठरवल्यानंतर त्या बुद्धीला स्थैर्य पाहिजे, ती धृती आहे. आणि ती धृती असते म्हणजे तो कर्म करतो. याच्यातून निर्माण काय होतं? याच्यातून त्याच्या कल्पनेप्रमाणे सुख निर्माण होतं. म्हणून बुद्धीचं वर्णन केलं, धृतीचं वर्णन केलं, याच्यातून निर्माण होणारं सुख जे आहे त्याचं वर्णन पुढे आलेलं. तुम्हाला असं वाटतं का की माणूस दुःखाकरता प्रयत्न करतो? नाही, कधी नाही, शक्यच नाही. महाराजांचं दृष्टांत फारच अप्रतिम आहे. म्हणाले, तुम्ही अशी कल्पना करा, एका बाईला 2 मुलं आहेत आणि 3रा मुलगा झाला. तर बाई असं कधी म्हणेल का 2 मुलं जगण्याचा अनुभव आला, 1 मूल मरण्याचा अनुभव येऊ दे, असं म्हणेल कधी? हा, आधी प्रयत्न करेल काहीतरी ते, पण झाल्यानंतर मला असं वाटतं बाई नाही म्हणायची, मारून टाका याला म्हणून. का मारून टाका? तर 3 मुलं नको म्हणून नव्हे, मुलगा मेल्याचा अनुभव येऊ दे म्हणून ती दुःख पाहिजे म्हणून नाही करणार. नाही, शक्यच नाही. माणूस दुःखाकरता प्रयत्न करीतच नाही. दुःखातून सुख निर्माण होईल म्हणून दुःख भोगायला तयार होतो. दुःख हे साधन आहे, दुःखाकरता दुःख नको. मग जर सुखाकरता प्रयत्न करतो तर ज्या बुद्धीनं कर्म ठरवायचं ती बुद्धी सात्विक पाहिजे. ज्या बुद्धीला स्थैर्य पाहिजे ते स्थैर्य सुद्धा सात्विक पाहिजे, म्हणजे धृती पाहिजे. आणि त्यातून जे निर्माण होईल ते सुख सात्विक निर्माण होईल. हे सांगण्याकरता म्हणाले आतापर्यंत सांगितलं. आता बघा ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, किये या धृती नावे तामसी येथे जाणावे म्हणतरे तेने देवे जगाचे. जगाचा हा देव जो आहे त्यांनी हे 3 सांगितले. एवं त्रिविध जे बुद्धी की जे कर्म निश्चयो आधी ते धृती या सिद्धी नाही जो येत. बुद्धीला ठरवलंय पण ते कर्म सिद्धीला जायला धृती अवश्य आहे. सहज एक उदाहरण देतो मी आपल्याला प्रकृती बरी आहे, पेन्शन पोटापुरती मिळते, घरी परिस्थिती बरी आहे, म्हणजे अजून नकोशी झाला नाहीत तुम्ही, बरं का, अशी सगळी परिस्थिती आहे. असं सगळं असताना एकदा ज्ञानेश्वरी ऐकून वाटलं थोडं जप करावा रोज, बरं का. सर काय जप चाललाय की नाही? अच्छे हो म्हणाले, रोज उठण्याचा प्रयत्न करतो पण काही जमत नाही. अजून काय कमी पडत आहे? धृती कमी पडते. तो निश्चय जो आहे तो बुद्धीचा कमी पडतो. असं प्रत्येक ठिकाणी आहे बघा आपल्याला, की करावंसं वाटतं आणि हात होत नाही, का तर धृती नाहीये. म्हणून धृतीला, बुद्धीला धृतीची जोड असल्याशिवाय कर्म होणारच नाही. मग पुढे म्हणाले, सूर्य मार्ग गोचर होये आणि तो चालती की पाये परी चालणे ते आहे धैर्य जे. मार्ग दिसला, सूर्य मार्ग दाखवतोय, तुझे दिवस उगवला, मार्ग दिसला आणि आता चालायचं आहे. त्या चालण्याचं जर धैर्य नसेल तर मार्ग दिसून सुद्धा माणूस चालणार नाही. आणि चालण्याचं धैर्य जे आहे त्याला धृती म्हटलेलं आहे. आधी लक्षात येईल बघा, समजा आता आपण जेव्हा प्रवास करतो ना एसटीने वगैरे, तेव्हा मैलोन मैल रस्ता असतो, बाजूला झाडी नाही, काही नाही, नुसता सरळ रस्ता असतो. समजा चालायचा प्रसंग आला, किती लांब आहे वॉक, असं काय करायचं, चालायचं मनुष्य कंटाळून जाईल, तिथे ते लागतं. आणि त्यात मनाच्या बाबतीत ही जी चिकाटी आहे ही तर फारच आवश्यक आहे. आणि ही चिकाटी ज्याच्यामध्ये आहे त्यालाच यश आहे, बाकी त्यांना नाही. म्हणून धृतीची अतिशय आवश्यकता आहे. या धृतीचं पोषण कसं करावं? माणसात धृती आहे, तामसी तरी आहे, राजसी तरी आहे, सात्विक तरी आहे. याचं पोषण कसं करायचं? पहिलंच असेल तर सज्जनाची संगती, त्याशिवाय होणार नाही. आणि मला असं वाटतं एक कार्य, संतांचं एक कार्य असं की ज्यांना ही धृती कमी पडते ती आपल्या सहवासनात त्यांच्यामध्ये निर्माण करणं, हे त्याचे जगावर उपकार आहे. असं काय नाही, रात्रंदिवस ते सांगायचं, अरे एक न कंटाळता. बरं का, आश्चर्याची गोष्ट अशी आहे, आपले आईबाप कंटाळतील
फार अभ्यास सांगून केलं नाही ना, जाऊ दे तू तुझं नशीब, सत्पुरुष नाही म्हणायचं कधी, जाम सोडायचं नाही. अहो तू बुलडॉग सारखा असतो, एकदा धरलं की जाम सोडायचं नाही शेवटपर्यंत. हो म्हणून की हे सत्पुरुष काय म्हणतात, तुम्ही त्यांना सोडू म्हणता पण ते तुम्हाला सोडणार नाही. आणि खरंच आहे बरं का, दोन माणसं समाजात अशी विचित्र आहेत, एकदा तुमच्या तुम्हाला नादी लावले म्हणजे जाम सोडित नाही. एक डॉक्टर आणि दुसरा सत्पुरुष. एकदा तुम्हाला धरलं त्याने जाम सोडायचं नाही. आता डॉक्टरांमध्ये स्पेशलायझेशन आहे, सोडून द्या. असं तर जाता डॉक्टर सगळे जात गेल्यावर काय, मग कवडी बसवा, कवडी फुटायला लागली आणखी बरवा करा, तो सोडित नाहीस तुम्हाला. आता एखादा भेटला भक्कम, नाही मला दात लावायचेच नाहीत, तर म्हणलं तरी मी पेट देतो, तो लागेल जा काहीतरी, नाही का, जाम सोडायचं नाही. आणि दुसरा कधी सोडायचं नाही. काय त्यांचं पेशन्स असेल, काय सहनशील असेल, कल्पना करा. जग ऐकत नाही हे माहिती असून सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत सांगत राहणं काय सोपी गोष्ट नाहीये. असं वाटतं का की त्यांना हे कळत नसेल, जी तुम्हा मला गोष्ट कळते की लोक ऐकत नाही, लोकांना जरूर आहे नाहीये, असं असताना सुद्धा त्या तळमळीने यांनी सांगत राहायचं. आणि हेच वर्णन तुकाराम महाराजांनी केलंय, काय वानू मी या संतांचे उपकार माझं निरंतर जागविती. अहो पुढे म्हणाले, काय द्यावे असे व्हावे उतराई, ठेविता पायी जीवच फोडा. नाही खरंच असं आहे, म्हणजे ते गमतीनं म्हणतो आमच्यासारखा बरं का, म्हणजे असं आहे. इथं काय झालं, माझा एक विद्यार्थी पास होऊन गेला आणि 3-4 वर्षांनी काहीतरी झाला, MA LLB काहीतरी झाला. आणि मला एकदा आला आणखी म्हणाला, सर तुमच्या क्लासला बसू का. पैस म्हणलं आपलं काय आहे, आपल्या विद्यार्थीच करा, आणखी दुसरं काय सांगायचं तेच असं या म्हणलं. पैस म्हणलं. त्या झाल्यानंतर जवळ म्हणाला, बाबा रागवू नका, म्हणजे आम्हाला सांगितलं तेच तुम्ही सांगता म्हणले याला. अरे सिलेबस ते ऐकणारे त्याच परीक्षेला बसणार, सांगणार तो नवीन सांगू काय म्हणलं मी, नाही का. आपल्या मुंबई शहराचे उपकार आहेत, एकदा तयार केल्या नोट्स म्हणजे शेवटपर्यंत जातात. हो असं आहे करता. हे जसं की तेच सांगायचं, तसं सत्पुरुष फरक एवढाच आहे, आम्ही पोटाकरता करतो, काय त्याला करुणा असते, बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून तो सांगतो. किंबहुना काय सांगू तुम्हाला की शेवटच्या दिवशी महाराज असं म्हणाले, दुसऱ्या दिवशी सकाळी देह ठेवला, आजवरी तुम्हाला सांगितली मात, आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं तुम्ही ऐकलं नाही, काय कठीण येणार आहे, असून तरी भगवंताचं नाम घ्या, आता सांगणारा भेटणार नाही असं सांगून देह ठेवला. काय सांगितलं असेल माहिती नव्हतं का, लोक ऐकत नाहीयेत म्हणून, कोणी करीत नाही. पण ती तळमळ एका दृष्टांत व्यवहाराचा, आईची तळमळ आहे, दुसरं काही नाही. आईची म्हणजे याच्या पलीकडे दृष्टांत नाही, म्हणून आईला जसं त्या मुलाविषयी तळमळ वाटते, व्यसनी मुलगा आहे, शेवटपर्यंत सांगते अरे बरं नाही सोड, तसं सत्पुरुषांना आहे बघा. त्यांना असं वाटतं काय कोण यांना सांगेल, मी जो सांगितलं नाही तर, म्हणून ते सांगत राहतात. तेव्हा सांगायचा हेतू आपल्याला असा की कर्माला प्रेरणा देणारी बुद्धी आहे, त्याचं कारण सुद्धा सोपं आहे बघा. ते कारण असं आहे की साध्य साधायचंय, त्याला 2-4 मार्ग असतात. मी व्यवहारात साधारण असं करून साधे, असं करून साधे, त्यातलं जे उत्तम आहे ते ठरवणं हे बुद्धीचं काम. जे पर्याय असतात ऑल्टरनेटिव्ह, त्यातल्या त्यात मला शक्य कोणचं आहे, परिस्थितीला अनुरूप कोणचं आहे मला, किंवा यश लवकर देणारं कोणचं आहे, असे जे पर्याय असतात त्या पर्यायामधून जे पसंत करणं ते बुद्धीचं काम. चॉईस, कृष्णमूर्तींचा शब्द तर बरोबर आहे की मला चॉईस शिवाय मी करू शकत नाही. माझ्या बुद्धीची रचना तशी, मानवी बुद्धीची, पहा हे बरं दिसतंय, हे पसंत करा बरं का. तेव्हा ही जी बुद्धी आहे, ही बुद्धी नेहमी कर्म करायला प्रवृत्त कशी करते, तर कर्माचे जे प्रकार आहेत ते कर्म प्रकाराने एकदा ठरवलं किंवा हा मार्ग आहे, हा मार्ग म्हटल्यानंतर बुद्धी एवढंच सांगणार की या मार्गाने जा. चालण्याचं जे काम आहे ती निराळी आहे, ती धृती, म्हणजे असं त्याला चिकाटी लागते, किंबहुना यश अपयश आलं तरी मागे सरायला नाही पाहिजे, हे जे आहे ना ती धृती. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की बुद्धी कर्माते दावी, ते कर्ण सामुग्री निपजवी, ते अधिष्ठानम तथा करता करणंच पृथग्विध. मी सांगितलं ना मागच्या श्लोकामध्ये
की देह आहे, त्याची साधनं आहेत, सगळं हे एके ठिकाणी करतो, हे सगळं आहे. पण निपजावया हवा या धीरता साधन आहे. म्हणजे उदाहरण घ्यावं, परीक्षेला बसू देत आहे, पुस्तकं मिळाली आहे, शिकवणारा गुरु आहे, सगळी घरी व्यवस्था आहे, लायब्ररीची व्यवस्था आहे. अभ्यासात चिकाटीनं करायला मनाला जे दडपण लागतं ते पाहिजे ना. नाही तर कसं होईल सांगा. ही नुसती बुद्धी असून सुद्धा ते होणार नाही. आपलं नाही कहत वा जप करायला पाहिजे, जप करायला पाहिजे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जप करायला पाहिजे, आज जप चालतो पण जप काही होत नाही. हे तुम्ही पहा गंमत काय आहे. ज्या गावचे गुरी त्याच गावचे बाबळे, हे तुमच्यातलंच आहे. तेव्हा हे लग्न मलाही माहिती आहे काय आहे ते, नाही का. किती सांगावं. अगदी एका वेळेस काय होतं, एखादा निरूपण ऐकलं हे जागा बी आहे असंच करायचं, कुठपर्यंत फाटकाच्या बाहेर जायचं. मग आता परमानंद आपल्याला जॉब करून चहा पिऊन घ्यायचं. आता इथे काही चहाची व्यवस्था होत नाही. सांगण्याचा हेतू काय, वृत्ती किती आवश्यक आहे मला सांगा. म्हणून माणसामध्ये फरक का पडतो याच कारण आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो बरं का. काय वृत्तीचं सामर्थ्य आहे. महाराजांचे जे शिष्य होते ब्रह्मानंद म्हणून, अतिशय बुद्धिमान होते, या शंकाच नाही. म्हणजे 12 वर्ष ज्या शास्त्राध्ययनाला लागायचे, 9 महिन्यामध्ये त्या गुरुने सांगितलं, काशीला होते संन्यासी, त्यांनी सांगितलं की म्हणाले आता माजोळची विद्या संपली म्हणा. इतका हा बुद्धिमान माणूस. आणि सगळीकडे फिरले, इतके कंटाळे यात काही अर्थ नाही म्हणून शेवटी त्याला त्या शाली मिळली, जुन्या शास्त्री पद्धती त्या शाली वाटून टाकल्या, चांदीची भाटी वाटून टाकली, मिळालेली सर्टिफिकेट मिळालेली ती सगळी गंगेत बुडवून टाकली. बघा नाही म्हणाले काय, हे समाधान नाही यामध्ये. आणखी महाराजांच्याकडे आल्यावर त्यांनी नमस्कार केला, तो उठेना. तेव्हा महाराज अहो शास्त्री आहे काय, मी अशिक्षित माणूस, माझी विद्या घेतली असं म्हणा म्हणजे मी रोग उचलतो म्हणा. 2 मिनिटं थांबले, घेतली म्हणाले. घेतली. महाराजांनी त्यांना आलिंगन दिलं आणि सांगितलं की हे सगळं विसरा आणि नाम घ्या भगवंताचं. काही नाही, त्या पुरुषाने पुढे नामाशिवाय काही केलं नाही. तर ते धारवाडचे शास्त्री, कर्नाटकात शास्त्राचा अभ्यास जास्त, तेव्हा तिथले शास्त्री त्यांना काही न्यायशास्त्राचं विचारायला आले. हे मौन धरून नाम घेत होते, बोलायचं नाही. तेव्हा त्याने केळीचं पान फाडलं आणि त्या केळीच्या काडीने त्या केळीच्या पानावर लिहिलं, मी माझी जिव्हा नामाला विकलेली आहे, शास्त्रात काही अर्थ नाही, मी तिला सोडलं आहे, तुम्ही त्या भानगडीत पडू नका, असं कानडीत लिहून त्यांना दिलं. हा निश्चय बरोबर. नाही तर आपल्याला तुकाराम महाराज रात्रंदिवस सांगतात, नामेची सिद्धी, नामेची सिद्धी, व्यभिचार बुद्धी न पावता. तुकाराम महाराजांचा आरोप आहे. मला म्हणे ना दुसरं काहीच नाही का नामाशब्द. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, नामामृत गोडी वैष्णवाला आले. नाही काय सांगत एवढे महायोग्याने, पण का आपल्याला जमत नाही ते निश्चय होत नाही. आणि आता मी सांगितलं आपल्याला की जसं हे जे लागणीचे रोग असतात, तुम्हाला खोकला यायला जवळ की मला खोकला व्हायचा, किंवा हे जे असे रोग लागतात ना, तसं सत्पुरुषाच्या संगतीमध्ये हा निश्चय असा हळूहळू परकोलेट होतो. म्हणजे त्याच्या संगतीमध्ये आपल्यामध्ये निर्माण होतो. हा फार मोठा सत्पुरुषाचा जगावर उपकार आहे, अदृश्य उपकार आहे. काही करू नका, नुसतं सहवासाला राहा. अरे 1 तास करू ना त्याजवळ बसा, आपल्या बुद्धीमध्ये धृती उत्पन्न झाल्याशिवाय राहणार. त्याच्यामध्ये इतकं तेज असतं, हे आत्मतेज खरोखर त्याच्यावरती परिणाम करतं. म्हणून या बुद्धीला धैर्याची जोड पाहिजे, धीरता, धैर्य, राग, धृती असं त्यांनी म्हटलेलं आहे. किंवा तुकाराम महाराज म्हणाले, निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेच फळ. तो निश्चय झाला पाहिजे आणि तो होण्याला सत्पुरुषाची संगती अतिशय आवश्यक आहे. निदान अतिशय विवेक पाहिजे. तो विवेक सामान्य माणसात राहत नाही. आयुष्य बराबर चाललेलं आहे, आणि तो विचार किती करीत राहणार. कृतीला आरंभ कर, ते आपल्याला होत नाही. काही लोक करतात पण चिकटली राहत नाही, सुटून जातं मध्ये. या अभ्यासाच्या बाबतीत मी पाहिलेलं आहे ना, काही विद्यार्थी सुरुवातीला काय एकदम अभ्यास 10 अभ्यास करतात आणि पुढे कमी कमी होत जातात, पुढे ती शक्ती राहत नाही, पुढे अभ्यास होत नाही. त्यापेक्षा जो पहिल्यापासूनच बेताना चिकाटीनं करतो तो शेवटी
ती सशाची आणि याची कासवाची गोष्ट आहे ना, त्याच्यापैकी स्थिती होते. असं पुढे जाते. सांगण्याचा हेतू असा की धृती अतिशय आवश्यक आहे. मग म्हणाले ते हे गा तुझं प्रती, ही जी धृती आहे सांगितली त्रिविध धृती, यया कर्मत्रया निष्पत्ती झाली आमग. त्याच्यातून 3 तऱ्हेचं कर्म होतं. एक फळ एक निफजे, सुख दया ते म्हणजे, तेही त्रिविध जाणीजे कर्म वशे. अरे या कर्मापासून जे सुख निर्माण होतं, सुख दुःखादून विजते सर्व, सर्वस्य सुखमीप्सितम. द्रौपदीने आपला अनुभव सांगितलेला आहे. सर्वांना सुखच पाहिजे, दुःख कोणाला नको. तेव्हा हे सुख या कर्मातून निर्माण होतं. तरी फळरूप ते सुख त्रिगुण भेदले देख, विवंचू आता चोख चोखी बोली. चांगल्या योग्य भाषेनं स्वच्छ भाषेने मी सांगतो. तर 2 वेळा पाखुबीने घातलेले आहे. काय आता सुख सांगायचंय ना, परी चोखी ते कैसी सांगे, परी घेऊ जाता बोल बघे, कानीची ही लागे हातीचा मळू. म्हणाले सुंदर शब्दांनी मी सांगतोय आता स्वच्छ भाषेनं. पण लक्षात ठेव की नुसते शब्दाकडेच जर तू बघितलंस तर कानाचा मळ लागेल त्या शब्दांना. म्हणजे कानाने ऐकणार, पण कानाचा मळ लागेल म्हणजे दृश्याचा त्याला बाधा होईल. तुला अंतर्मुख होऊनच ऐकावं लागेल. पुढे म्हणाले की नुसतं ऐकून भागणार नाही. मग म्हणून जयाचे अभेरे अवधान होई बाहेरे, त्याने ऐक हो आदरे जीवाचे. जीवाच्या आदरानं ऐक, नाही तर लक्ष बाहेर जाईल. म्हणजे अंतर्मुख होऊन ऐक. हे मी आता पुढे सुखाचं सांगणार आहे. कारण त्यांची सुखाची कल्पना आत सुखाचा, सुख बाहेरून येणार नाही, सुख आतमध्ये निर्माण होणार आहे. म्हणून माझ्या बोलण्याचा जो अर्थ तुला कळायचा तो तू अंतर्मुख झालास, तुझं अवधान आत आलं तरच कळेल, नाही तर कळणार नाही. ऐसे म्हणून देवो त्रिविधा सुखाचा प्रस्ताव मांडला, तो निर्वाह निरूपित असेल. असं बोलून त्रिविध सुखाचं, सत्वराच्या दमाचं, सुखाचं वर्णन भगवंतांनी केले. ते पुढच्या वेगळ्याने सांग. जानकी जीवन स्मरण जय जय राम, राजा राम, सीताराम.